नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी मनीष आज तुम्हाला दाखवणार आहे की दुबईमध्ये आपली मराठी माणसं कशी जेवण बनवतात. कारण आता आम्ही जिथे राहतो तिथे जेवण बनवायचं बंद झालं, त्याच्यामुळे आपली मराठी माणसं आहेत काही ती बाहेर जाऊन म्हणजे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडच्या बाहेर जाऊन जेवण बनवतात. तर कसे जेवण बनवतात आणि जेवण बनवण्यासाठी काय काय यूज करतात ते आपण जाणून घेऊया आज या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तर बिलकुल विसरू नका. त्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि शेवटपर्यंत बघा. थँक्यू. तर हे बघा मित्रांनो, आम्ही जिथे राहतो तो हा एरिया आहे आणि इकडे जी बिल्डिंग आहे ती 1 नंबर बिल्डिंग आहे आणि आम्ही इकडे समोरच्या बिल्डिंग राहतो. अशी सेम 3 बिल्डिंग आहेत या एरियामध्ये, म्हणजे आम्ही ज्या राहतो त्या एरियामध्ये. तर 3 बिल्डिंग ही आम्ही राहतो ती 2 नंबर बिल्डिंग आणि इकडे एक आहे ती 3 नंबर बिल्डिंग. अशा 3 बिल्डिंग आहेत आणि ह्या बिल्डिंगमध्ये सुद्धा आमचा मित्रपरिवार राहतो आणि 3 नंबर बिल्डिंगमध्ये सुद्धा आमचा मित्रपरिवार राहतो. तर आता इथून पुढे जावं लागेल थोडं, तर आपण जाऊया. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला ही दाखवली 2 नंबर बिल्डिंग आहे जिथे आम्ही राहतो आणि ही आहे 1 नंबर बिल्डिंग जिथे आमची कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये मी काम करतो. हा माझा मित्र राज आहे. राज बोल काहीतरी. चला तर आज आपण बघूया दुबईमध्ये जेवण कसं बनवतात. कारण इथे आमच्या इथे प्रॉब्लेम झाले थोडा इथे कालोख आहे. इकडे या गवतामध्ये ना सर्प असतात. सर्प म्हणजे साप असतात. तर रात्रीच इथे कोण जास्त बसत नाही, थोडं घाबरतात लोक. सो आणि हा इथे आम्ही क्रिकेट खेळतो. हे बघा, हा जो इथे एरिया दिसतो, हा ओपन एरिया पार्किंग लॉट सारखा दिसतो, मग इथे क्रिकेट खेळतो. अदरवाईज आम्ही तिकडे जिकडे जेवण बनतात ना तिकडेच आम्ही क्रिकेट खेळतो. पण जेव्हा जास्त ऊन असेल ना तर इकडे तुम्हाला आता माहिती आहे दुबई म्हणजे खूप ऊन असतो. तर इथेच आम्ही जास्त मोस्टली खेळतो. सकाळी तिकडे बाहेर जातो जिथे तुम्हाला मी दाखवेन थोड्याच वेळामध्ये. तर चला जाऊया. अशा दुबईमध्ये सायकल्स असतात. इकडे मोस्टली कोणी नॉर्मल सायकल यूज नाही करत, इलेक्ट्रिक सायकल यूज करतात, जेणेकरून तुमचा प्रवासाचा वेळ वाचतो आणि थोडं बेटर वाटतं इकडे तिकडे फिरायला. कारण इकडे इकडे फिरण्यासाठी मेन गोष्ट म्हणजे चालणं आहे. आपल्या इंडियासारखं जागे टू जाग असं काय पोचत नाही. त्यामुळे जास्त करून इकडची लोक इलेक्ट्रिक सायकल यूज करतात. कारण चांगला ऑप्शन आहे. कारण इकडे चालायला खूप लागतं, खूप जास्त चालायला लागतं, जेव्हा पाय दुखतात. त्याच्यामुळे लोक हे बघा इलेक्ट्रिक स्कूटरच यूज करायला जास्त पसंत करतात. सो सार्थक आमचा मित्र परिवारांचे सार्थक यांचे आगमन झाले. तर बघा तुम्ही सार्थक इथे कुठे गेला होता? कुठे गेला होता? डिस्कवरीला गेलो रे. डिस्कवरीला कशासाठी? सगळं आमचं साहित्य आणायला. कशासाठी गेला तुम्ही? डिस्कवरीला कशासाठी? काय बघ संसार. बघा यांचा संसार बघा तुम्ही, संसार आणायला. आणि याच्याकडे पण मित्र सार्थक, यांच्याकडे पण दादा चालू आहे म्हणजे चालतोय, बंद केला तर. हो ठीक आहे, चला चला, बाय बाय बाय. मनी HR सर हॅलो. व्लॉगिंग चालू आहे. HR सर भेटलेला मला. नमस्कार. हाउ आर यू? हमारे कंपनी आता थोडी फ्लॅश चालू केलेली आहे. तर बघा एवढा अंधार आहे आणि इकडे जिकडे तिकडे तुम्हाला छोट्या छोट्या लाईट दिसतात ना ते खाली तिथे सगळे संसार मांडलेला आहे. आपल्या लोकांनी काही बंगाली आहेत, काही मराठी आहेत आणि इथे आम्ही क्रिकेट खेळतो. आता इथं आमचा पब्लिक कुठे आहे, आपला मराठी पोरं कुठे आहेत, आमचे मित्र ते शोधायला लागून इथे खूप सारे आहेत, खूप ग्रुप आहेत. यूट्यूब में छोडेगा. अरे हे बघा मिळालेले आहेत आपले. हे बघा इकडे नको काय तुमचं नाव घेत आहे. हे आपले हे आमचे सर्वात जवळीक सुभाष जाधव.
आणि हे बघा जेवण बनवत आहेत ते आपले सुयोग दादा आणि त्यांच्या बाजूला बसले ते अमित दादा जेवण बनवत आहेत. बघू शकता तुम्ही काय वरिष्ठ कार्यकर्ते, दुबईचे वरिष्ठ कार्यकर्ते. तर काय बनवत आहे सुयोग दादा तुम्ही आज काय बनवत आहे जेवायला? कोलंबी मसाला. अरे वा, खूप छान असं त्यांचं आज पंचपक्वान होणार आहे मला वाटतं. तर इकडे कालवण शिजत आहे. अमित आपल्याला रस्सा शिजते तो दाखवत आहेत. हे बघा अमित दादा काय आज अरे वा, हे बघा कोलंबी कसा चाललाय आतापर्यंत, प्रोसेस कुठपर्यंत चालले? विमल केलेला आहे त्यांनी, ते बोलू शकत नाही. इकडे प्रशांत आहेत. हे बघा आम्ही जेवण करतो इकडे. जेवण काय तुम्ही काय बनवताय? तुम्ही आज काय बनवताय? कलेजी फ्राय. कलेजी. अरे बापरे, कलेजी मसाला आज हे पकवतायत. कलेजी मसाला आपण काय नाही, मजा यांचीच आहे. आयुष्याची मजा करून घेत आहे ते बघा. दुबईमध्ये आहेत पण खरंच खूप छान असं त्यांचं एक मस्त चाललंय. खूप छान खूप छान. हे दाखवतो मी इकडे. हे बघा सुयोग भाई एकदम चांगले कुक आहेत, जाणीमानी कुक सुयोग भाई. त्यांचं नाव गाजलेलं आहे इकडे कुकिंगच्या नावामध्ये. तर हे आहे तिकडे आणि इकडे जरा कार्यक्रम चालू आहे. फ्लोरवरतीच आहे. आणि कुठे कुठे कटिंग कुठे आहेत ना? आलेत ना अजून, अजून मित्र परिवार अजून खूप आलेत ना. ते योग्यता ही कुठे आहेत? कल्प्यात वगैरे गेले, लवकर गेले आज. तर तुम्ही काय बोलू इच्छिता? तुम्हाला कसं वाटतं इकडे जेवण बनवून? मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. फ्लॅश काढा, फ्लॅश इथं लावा तुम्ही. सुरेखदा तू बोला जरा, तुम्ही काय बोलू इच्छिता? तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे बाहेरून जेवण बनवायचा? सध्या तरी आज चांगलं चाललंय आमचं. सध्या तरी चांगलं आहे. आता बघूया यापुढे असं चालू राहत आहे की नाही ते. जेवणाचा खूप त्रास आहे. पूर्ण घामाघूम होतोय आम्ही जेवण बनवेपर्यंत. हालत बेकार आहे. दुबईमध्ये आहोत की कुठे आहोत आम्हाला समजत नाही. हे बटाटा टाकतो. अजून आमचा मित्र कोलबीमध्ये भर म्हणून बटाटा. 2 टायमाचं जेवण एकदम. ही बघा, ही लोक आता जेवण बनवतील आणि परत तेच उद्या दुपारी खातील आतासाठी आणि उद्या रात्रीपर्यंत खाणार. अरे वा, खूप कष्ट घेत आहेत. तेच खूप कष्ट चालले आहेत इथे सुयोग दादा, अमित दादा आणि यांचे सुद्धा तुम्ही बघू शकता. यांचे सुद्धा खूप कष्ट चालले तिकडे. तर घामाने भिजलेल्या आहेत पूर्ण. मी पण पूर्ण घाम झालेला आहे मला पूर्ण. तर तुम्ही बघू शकता खूप मेहनत घेते. हा बघा इकडे राहतो, हा जो एरिया इथे पूर्ण या एरियामध्ये आम्ही लोक राहतो आणि इथून तिकडून चालत असं इथून बाहेरून इकडे येतो. इकडे बघा, हे बघा तुम्ही सगळं बघू शकता. हे छोटे छोटे जे इथे हा इकडे सगळे छोटे छोटे लाईट दिसतात. छोटे छोटे इकडे सर्व जेवण बनवतात ती लोक. हा इथे जो मुलगा बसला तो आमच्या फ्लोअरवरती राहतो. आणि हा बघा एरिया, ही जी बिल्डिंग आहे, ही समोरची बिल्डिंग जी आहे ना ती आहे ॲड्रेस बिल्डिंग. ही फेमस आहे, खूप फेमस आहे दुबईमध्ये. आणि याच्या बाजूला पूर्ण मरिना एरिया आहे जो खूप फेमस आहे अख्ख्या वर्ल्डमध्ये. सो बघा तुम्ही. आणि इकडे आम्ही क्रिकेट खेळायला येतो. सकाळी 5 वाजता उठून क्रिकेट खेळायला येतो किंवा संध्याकाळी 5 वाजता. कारण आता खूप ऊन आहे आणि आता रात्रीचं पण खूप हीट करत आहे इकडे. रात्रीचं पण खूप गरम होत आहे आता. त्यानं तुम्ही बघू शकता ते किती घामाटलेत पूर्ण. बघा इकडे या खूप उंच अशा बिल्डिंग आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. मी झूम केलेला आहे इथे. हे बघा हा असा एरिया आहे पूर्ण. ही मोठी बिल्डिंग आहे, DMCC बिल्डिंग. या बिल्डिंगचं नाव आहे DMCC बिल्डिंग. हा एरिया आहे ज्या एरियामध्ये आम्ही राहतो. आणि इथे जिथे जेवण म्हणतात तिथे आम्ही येतो क्रिकेट खेळायला. सो बघता तुम्ही कसे आहे हालत इकडे दुबईमध्ये. असं समजू नका की आम्ही दुबईला आहोत म्हणजे खूप खुश आहोत, असं नाही. आम्हाला पण आपल्या गावची, शहराची, तालुक्याची, जिल्ह्याची आठवण येत असते. खास करून जेवणाची आता तर खूप आठवण येते, खूप जास्त आठवण येते जेवणाची. तर तुम्ही बघू शकता इकडे प्रशांत दादा त्यांची पण प्रोसेस चालू झाली आहे. त्याने कांदा टाकलेला आहे मस्त की ललबलीत एकदम.
तर मित्रांनो तयार झालेला आहे कोलंबीचा आहे रस्सा. अजून. मी पण खूप दिवसाने वास नाही सुगंध घेत आहे. तर माझ्या पण तोंडाला पाणी आलेलं आहे. माझ्या तोंडाला पाणी आलेलं आहे तर आणि काय करू शकत नाही, गरम आहे. मम्मी सांगते आणि हा इकडे रस्सा झालेला आहे. रस्ता कसला? टोल टोलाचा रस्सा आणि कोलंबीचा थपथपीत रस्सा. थपथपीत रस्सा. शाबाश. मी असं उठून खाऊ शकत नाही कारण आईने सांगितलं असं खायचं नसतं तोपातलं कधी. बैगन. तर मित्रांनो हे बघा आमची दुसरी पार्टी पण आलेली आहे. काय हे काय इथे समोर हा बघ इंडियाचे कपडे घालून आहे बघ. दोघं काय? नाही एकच जण आहे तो. एकच जण आहे. अक्षयदा पण आहेत. अक्षयदा उघडे बसलेले आहेत. बघा आता बसतो आम्ही जेवायला इथेच जेवायला बसतो आम्ही आता. बघा एक खतरनाक सेटअप बघा, एकदम खतरनाक सेटअप आहे ते अक्षयदा. अक्षयदा पलता. तर हे बघा त्यांचं जेवण झालेलं आहे त्यांचं अक्षयदांचं वगैरे. ते पाणी आहे, त्याचं साहित्य आहे सगळं बघा. इथे प्लेट्स वगैरे खूप छान असं त्याने तयारी करून ठेवली आहे आपल्या जेवणाची. तर हे बघा असं जेवण बनवतात. खूप कठीण आहे इकडे जेवण बनवणं वगैरे. बघू शकता तुम्ही आताच काही लोक लेट कामावरून सुटून आताच आलेले आहेत. तर बघू शकता हे आमचे मित्र परिवार आहेत सर्व कंपनीमधलं. बघू शकता हा ऋतिक. काय बोलतो भावा? बघू शकता हा खूप कष्ट घेतात पोरा इकडे येऊन. तुम्हाला वाटत असेल की पोरा खुश आहे तिकडे, पण नाही असं काय नाही. खूप इकडे कष्ट घ्यायला लागतात. बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही सर्व इकडे बघू शकता. सर्व बंगाली भैये वगैरे सर्व इकडे येतात, असं जेवण करतात. काय ऑप्शनच नाही कारण का आम्ही इथे राहतो. इथल्या सोसायटीने बंद केलं आहे सर्व की आतमध्ये काहीच बनवायचं नाही, कारण की इथे मोठमोठ्या कंपन्या आहेत म्हणून ते जेवणाचं खूप त्रास होतं आतमध्ये, म्हणून सर्व बंद केलं. म्हणून सर्व आता बाहेर येतात बनवायसाठी. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की कशी आपली माणसं जेवण बनवतात आणि किती स्ट्रगल करतात. तुम्हाला वाटत असेल की दुबईमध्ये राहतो म्हणून खूप इझी आहे सगळं, पण असं काही नाही आहे. तुम्ही रियालिटी बघितलेली आहे दुबईची. तर असं आहे दुबईचं आमचं राहणीमान. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.